तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या निराशाजनक कामगिरीवर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली। जिल्ह्यात पक्षाची दारं सर्वांसाठी सताड उघडल्यानं पराभव झाल्याचा दावा त्यांनी केला। तर श्रेष्ठींनी पक्षातील गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केल्याची टीका मुनगंटीवारांनी केली आहे। काँग्रेसनं जिल्ह्यातील नेत्यांना बळ दिलं, मात्र भाजप श्रेष्ठींनी माझी शक्ती कमी केली याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली आहे। यावर पक्षाला दरवाजे असूच नयेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच आगामी चंद्रपूर महापालिका निवडणुकीत मुनगंटीवारांना बळ देऊ अशी ग्वाही यावेळी त्यानिमित्तानं फडणवीसांनी दिली आहे। पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कोणीही येतो। आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू। पक्षाला दारं असूच नयेत, पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। तर भाजप श्रेष्ठींनी माझी शक्ती कमी केली याबद्दल यावेळी खंत व्यक्त करण्यात आलेली होती। मुनगंटीवारांनी ही खंत व्यक्त केली, त्यावर आता फडणवीसांनी मुनगंटीवारांना बळ देऊ अशी ग्वाही सुद्धा या निमित्तानं दिलेली आहे।